शांतता. आपण ज्या आधुनिक जगात राहतो ना, ते पूर्णपणे अचूकतेवर चालतं. म्हणजे अगदी आपल्या हातातल्या फोनपासून ते थेट अंतराळातल्या उपग्रहांपर्यंत सगळीकडे प्रिसिजन हवंच. पण ही अचूकता येते कुठून? चला, आज आपण अशाच एका अदृश्य हिरोबद्दल जाणून घेऊया, जो या सगळ्याच्या अगदी मुळाशी आहे. कधी विचार केला आहे का की एका सॅटेलाईटचा अँटेना मिलीमीटरच्या 1000व्या भागाइतका अचूक कसा सेट केला जातो? किंवा एखाद्या हाय परफॉर्मन्स रेसिंग कारच्या इंजिनमधले भाग इतके परफेक्ट कसे बनतात? या सगळ्यासाठी लागते अविश्वसनीय पातळीवरची अचूकता. आणि याचं उत्तर लपलंय या अगदी साध्या दिसणाऱ्या धातूच्या ब्लॉक्समध्ये. यांना म्हणतात स्लिप गेजेस. हो, दिसायला खूप साध्या आहेत, पण हेच अचूक मोजमापाच्या विश्वाचा खरा पाया आहेत. तर मग हे स्लिप गेजेस म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे अचूकतेचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. हे काही खेळण्यातले ब्लॉक्स नाहीत. वेगवेगळ्या आकारांचे ब्लॉक्स आणि इतर काही उपकरणं एकत्र जोडून आपण गरजेनुसार वेगवेगळी मोजमाप करणारी साधनं तयार करू शकतो. बरं, मग हे काम कसं करतं? चला, या प्रणालीचा पहिला आणि सगळ्यात मूलभूत उपयोग पाहूया. तो म्हणजे एखाद्या वस्तूचा अचूक आकार मोजणं. आता बघा, मोजमाप मुख्यत्वे 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे बाह्य मोजमाप, जिथे आपण वस्तूच्या बाहेरचा व्यास किंवा लांबी मोजतो. आणि दुसरं म्हणजे अंतर्गत मोजमाप, जिथे आपण एखाद्या छिद्राचा किंवा पोकळ जागेचा आतला व्यास मोजतो. आणि इथेच या प्रणालीची खरी हुशारी दिसून येते. याची सुरुवात होते या खास जॉपासून. याचं डिझाईन बघा, कमाल आहे. एका बाजूचं टोक सपाट आहे बाहेरून माप घेण्यासाठी, आणि दुसरं टोक थोडंसं वक्र आहे, जे आतून माप घेण्यासाठी वापरतात. म्हणजे बघा, एकाच उपकरणात दुहेरी काम. आता आपल्याला हव्या त्या मापाचे स्लिप गेजेस आणि हे जॉईंट एकत्र पकडून ठेवण्यासाठी एका खास होल्डरचा वापर केला जातो. हा होल्डर या सगळ्या सुट्या भागांना एकत्र घट्ट पकडून एका नवीन साधनात रूपांतरित करतो. आणि जेव्हा हे सगळे भाग एकत्र जोडले जातात, तेव्हा काय मिळतं? एक अत्यंत अचूक कॅलिपर. याच्या मदतीने कोणत्याही वस्तूचं बाहेरचं माप अगदी अचूकपणे घेता येतं. पाहिलं कसं सुट्या भागांमधनं एक नवीन शक्तिशाली साधन तयार झालं? आणि खरी गंमत तर आत्ता आहे. फक्त ते जॉ होल्डरमध्ये उलट्या दिशेने लावले की झालं. तेच साधन आता अंतर्गत माप घेण्यासाठी तयार आहे. हीच तर या सिस्टमची ताकद आहे, कमालीची लवचिकता आणि अष्टपैलुत्व. पण थांबा, ही गोष्ट फक्त मोजमापापुरती मर्यादित नाहीये. समजा आपल्याला एखाद्या पृष्ठभागावर एकदम अचूक उंचीवर मार्किंग करायचं असेल तर तिथेही हीच प्रणाली आपल्या कामी येते. हे कसं होतं ते पाहूया. सगळ्यात आधी एक स्थिर बेस घेतला जातो. त्याच्यावर आपल्याला हव्या त्या उंचीचे स्लिप गेजेस होल्डरमध्ये लावले जातात आणि सर्वात वर लावला जातो एक धारदार स्क्रायबर पॉइंट. झाला तयार आपला अचूक हाईट गेज. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या पद्धतीने बनवलेला हाईट गेज इतका अचूक असतो की इंजिनिअरिंगच्या अत्यंत नाजूक आणि महत्त्वाच्या लेआउट कामांसाठी त्याचा वापर पूर्ण आत्मविश्वासाने केला जातो. या प्रणालीची कमाल अजून संपलेली नाहीये. आता विचार करा की आपल्याला एक अगदी परफेक्ट वर्तुळ काढायचंय. हो, त्यासाठी सुद्धा हीच प्रणाली एका नवीन रूपात आपल्यासमोर येतेय. यासाठी आपल्याला एका नवीन उपकरणाची ओळख करून घ्यावी लागेल, तो म्हणजे सेंटर पॉइंट. नावाप्रमाणेच याच्या मदतीने आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू निश्चित करतो. आणि त्याच्या जोडीला लागतो रेडियाय स्क्रायबर. हा आपल्याला हव्या त्या त्रिज्येवर वर्तुळ काढायला मदत करतो. आणि जेव्हा हे सेंटर पॉइंट, स्क्रायबर आणि आवश्यक मापाचे स्लिप गेजेस होल्डरमध्ये एकत्र येतात, तेव्हा तयार होतो एक असा कंपास जो इंचभरही न चुकता अचूक वर्तुळ काढू शकतो. पुन्हा एकदा त्याच बिल्डिंग ब्लॉक्समधून एका पूर्णपणे नवीन साधनाचा जन्म झाला. आता आपण ह्या प्रणालीच्या क्षमतेच्या अगदी शिखरावर पोचलो आहोत. समजा आपल्याला 2 छिद्रांच्या केंद्रबिंदूंमधला अगदी अचूक अंतर मोजायचंय. हे इंजिनिअरिंगमधले खूप अवघड आणि किचकट काम मानलं जातं. पण इथे काही खास दंडगोलाकार पिन्सच्या मदतीने ही प्रणाली आपलं कौशल्य दाखवते. ती 2 वेगवेगळ्या छिद्रांमधलं अचूक केंद्र अंतर मोजू शकते. जे काम खूप अवघड मानलं जातं, ते ही प्रणाली अगदी सोपं करून टाकते. तर मग या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो?
हे साधे दिसणारे धातूचे ब्लॉक्स खरं तर आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया आहेत. विचार करा ना, साध्या ब्लॉक्सच्या एका सेटपासून आपण काय काय बनवलं. बाहेरून आणि आतून माप घेण्यासाठी कॅलिपर, उंची मोजण्यासाठी हाईट गेज, अचूक वर्तुळ काढण्यासाठी कंपस आणि 2 केंद्रांमधलं अंतर तपासण्याचं साधनसुद्धा. एकाच सेटमध्ये कितीतरी शक्यता दडलेल्या आहेत. म्हणूनच ही फक्त साधनं नाहीत, ही खरं तर अचूकतेची एक जागतिक भाषा आहे. एक असा स्टँडर्ड आहे ज्यामुळे जगात कुठेही बनवलेला एक पार्ट दुसऱ्या कुठल्याही देशात बनवलेल्या पार्टला अगदी अचूकपणे जुळतो. ह्याच पायावर आपलं संपूर्ण तंत्रज्ञान उभं आहे. तर जाता जाताच एक प्रश्न मनात येतो, जर हे इतके साधे दिसणारे ब्लॉक्स आपलं जग इतक्या मूलभूत पातळीवर घडवत असतील तर जरा विचार करा, अचूकतेचे असे आणखी कितीतरी अदृश्य प्रकार असतील, नाही का, जी रोज अगदी प्रत्येक क्षणी आपल्या आजूबाजूला काम करत असतात, पण आपल्याला त्यांची जाणीवसुद्धा नसते, ते आपल्या नजरेआडच राहतात.